नमस्कार, माझे नाव कौस्तुभ चंद्रकांत अवधाने. मी इयत्ता 4थीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावधन बुद्रुक, क्रमांक 1, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. माझ्या विषयाचे नाव आहे माझी आई. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. या संस्कृत आईप्रमाणे आई, पिता, गुरु सर्व देवासमान मानले जातात. माझी आई सुद्धा मला देवासारखीच पवित्र वाटते. आई आपल्या मुलांसाठी काय बरं करत नाही? ती आपल्या मुलांना चांगली सवय लावते, त्यांच्या तब्येतीची काळजी घेते, अभ्यास घेते, दुखलं फुकलं तर पाहते, नवनवीन पदार्थ बनवते. आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांनी खूप शिकावे व चांगले नागरिक व्हावे म्हणून ती वेळप्रसंगी रागावते, शिक्षा करते. मात्र या सगळ्यामागे तिचे प्रेम दडलेले असते. आपले मूल एक आदर्श व्यक्ती बनावे हीच त्यामागची भावना असते. माझी आई दवाखान्यात नोकरी करते, तरी सुद्धा ती तिच्या कामातून वेळ काढून घर सांभाळते. ती माझी आणि माझ्या भावाच्या तब्येतीची काळजी घेते. ती स्वतः त्रास असून आम्हाला खुश ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. ती स्वतः त्रास असून आम्हाला खुश ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. दिवसभर दवाखान्यामध्ये काम करून, घरचं सगळं सांभाळून, घरच्याची काळजी घेऊन सुद्धा तिच्या चेहऱ्यावर थकाचा लवलेशही दिसत नाही. ती नेहमी आनंदी असते, म्हणून आम्ही सगळेही आनंदी असतो. ती एक दिवस जरी मला बाहेर सोडून गेली तर मला चैन पडत नाही, कारण आईशिवाय मी राहू शकत नाही. म्हणूनच गजानन दीनानाथ माडगूळकर यांनी म्हटले आहे, आई सारखे देव साऱ्या जगतावर नाही. कवी अशंत म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. याचा अर्थ तिन्ही जगाचा मालक हा ईश्वर आई नसल्यामुळे भिकारी आहे. इतके आईचे मोल शब्दात सांगता येणे इतके आहे. माझी आई मी नुसतं अभ्यासातच पुढे जाऊन पुस्तके केला होऊ नये म्हणून इतर गोष्टी शिकवते. ती माझ्यावर चांगले संस्कार करते. ती मला स्वावलंबी बनण्यासाठी नेहमीच धडपडत असते. म्हणूनच मी लहानपणापासून स्वावलंबी झालो आहे. खरोखरच आपल्या चिमुकल्या संतानाचे संवर्धन करताना मात्र ज्या खस्ता खावं लागतात त्याची तुलना जगातल्या कोणत्या गोष्टीशी करता येईल? मात्र प्रत्येक श्वास, रक्ताचा प्रत्येक थेंब आपल्या आपल्याच्या संगोपनासाठी, संवर्धनासाठी खर्चात असतो. मातेसारखे अन्य देवत नाही असे म्हणतात ते उगाच नाही. धार इंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. धार इंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी असे संत नामदेवांनी म्हटले आहे. आई कुठे असली तरी तिचे मन तिच्या मुलांपाशीच असते. तिच्या मनात सतत मुलांचाच विचार येत असतो. आई गावाला गेली तरी फोन करून ती माझी विचारपूस करते. माझ्या दिनक्रमातील बारीक सारीक गोष्टीवर तिचे लक्ष तीक्ष्ण नजर असते. शाळेत काहीतरी रुसवे फुगवे झाले, मूड गेला तर ते बरोबर ते मग माझ्या हळूच कलाकारान घेत मला समजावते. खरोखरच आई कृपाळू वत्सल असते. आई चांदण्यासारखी शीतल असते. आई सूर्यप्रकाशित तेजस्वी असते. आईचे अंतःकरण आकाशी इतके विशाल असते. आई म्हणजे लेकरांची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते शिदोरी, जन्मभर सरत नाही, उरली तरी कधीच पुरत नाही. असे जेव्हा पवनू शिंदे यांनी आईचे वर्णन केले आहे तेव्हा ते अगदी माझ्याच आईचे वर्णन वाटते. फ्रेंड्स, प्रत्येक अडचणीला माझे निश्चित काहीतरी उपाय सांगते अशी मला खात्री असते. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई असे माधव जुलियन यांनी आईचे अर्थात वर्णन केलेले आहे. पण हीच मायवाई संकटाचे न डगमगता खंबीर बनून जाते. घरातले कोणी आजारी असले, घरातली सर्व कामे, आम्हा मुलांचा अभ्यास, हे सर्व सांभाळताना अष्टभुजेचे रूप धारण करते. प्रसंगी कोणाची चूक झाल्यास ती जेव्हा चंडिकेसारखी वाटते, एरवी मात्र तिचे सौम्यमय रूप पाहून वाटते. आई कृपाळू वत्सल, आई चंदन शीतल, आई सूर्यप्रकाश, आई विशाल आकाश. आई कृपाळू वत्सल, आई चंदन शीतल, आई
आईला समस्या अडचणी आला तर तुला कोण मदत करणार? आईला विचारले असते तिचे उत्तर तयार असते, माझी आई, माझी आई.